नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांच्याकडून त्यांच्या प्रिय दिवसाच्या म्हणजे आजच्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा गुरुवार तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी एक उत्साह निर्माण करणारा क्षण घडो. स्वामी सांगतात की मनुष्याला आनंदी जीवन जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचा गोष्ट आणि महत्त्वाचा घटक म्हणजेच शांत रात्रीची शांत झोप. आपण दिवसभर जे वागतो त्यावर आपली रात्रीची झोप ही नक्कीच अवलंबून असते. स्वामी सांगतात की आपण जीवनभरामध्ये आपल्या प्रत्येक दिवसामध्ये वर्तन कसे ठेवत असतो आणि आपल्या हातून किती कर्म घडतात यावर आपल्या जीवनाचा मुख्य सार अवलंबून असतो. तेव्हा स्वामी सांगतात की बाळा, आजचा दिवस तुझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि माझे भरभरून आशीर्वाद घेऊन आला आहे. तुझा माझ्यावर विश्वास असेल आणि स्वामींकडे तुला जर तुझ्या मनातील गोष्ट सांगायची असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. स्वामी सांगतात की बाळा, येणारे प्रत्येक दिवस, येणारे प्रत्येक क्षण तुझ्या जीवनामध्ये एक शिंपल्यात दडलेल्या सुंदर मोत्यासारखे घडतील. कारण प्रत्येकाला वाटतं की आपलं आयुष्य हे प्रत्येकापेक्षा वेगळं असावं. आपण विचार केलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळत जावी. परंतु मुख्य विचार हा असतो की जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि भरभराट राहावी. परंतु जीवनामध्ये जर सुखी राहायचं असेल, आपल्याला देवाचं व्हायचं असेल आणि देवाला आपलंसं करून घ्यायचं असेल तर तुमच्या मनामध्ये असणारे शुद्ध भाव, इतरांबद्दल तुमच्या मनामध्ये असणारी आत्मीयता आणि देवाबद्दल असणारा तुमच्या मनामध्ये प्रेमभाव, उत्साह याच गोष्टी जीवनामध्ये तुम्हाला सर्वस्व मिळवून देतात. कारण मनाची शांती हिरावून घेणारं पाप जर आपल्याकडून घडत असेल तर कितीही तुम्ही पैसा कमवला, कितीही दानधर्म केले आणि कितीही धनवान झालात तर कधीही तुम्हाला रात्रीची झोप ही शांत येणार नाही. आनंदाने जीवन जगत राहणे आणि प्रत्येकासाठी आपण काहीतरी करत राहणे हे सुद्धा आपलं एक कर्तव्य आहे. आणि हे ज्या दिवशी तुम्हाला ओळखायला येईल त्या दिवशी नक्कीच तुमच्या जीवनात असा मोठा चमत्कार घडेल जो तुमच्या प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार असेल. आता तुम्हाला गरज आहे ते तुमच्या जवळचं कोण आणि तुम्हाला साथ देणारं कोण या गोष्टी ओळखण्याची. कारण प्रत्येक व्यक्ती हा तुमच्याशी एक चांगला संबंध ठेवत आहे म्हणजे तो आपल्या चांगल्याच घटनेसाठी आपल्यासोबत आहे असं होत नाही. कारण इथं दिसणं आणि असणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. प्रत्येक व्यक्ती तुमच्या सुखासाठी, तुमच्या भविष्याच्या उज्ज्वल दिवसासाठी प्रार्थना करत आहे असं कधीच होत नाही. कारण इथे सापासारखी लोक तुमच्या सोबत आहेत. तुमच्या सोबत जरी फिरत असतील, तुम्हाला शांततेचं वातावरण तयार करत आहो असं जरी दाखवत असतील तरीही तुमच्या भोवताली आग लावण्याचं काम तेच करत असतात. त्यामुळे तुमच्या जीवनात जर तुम्हाला उच्च स्थान गाठायचं असेल तर नक्कीच अशा लोकांपासून दूर राहा जे तुमच्या सोबत असल्याचा आव करून तुमच्या जीवनात संकटाचं विष कालवत असतात आणि तुम्हाला पाण्यात पडलेलं पाहून ते मधल्यामध्ये आनंदी होत असतात. दाखवण्याचे दात वेगळे असतील परंतु तुम्ही जर त्यांच्यावर भुलला असाल तर ती नक्कीच तुमची चुकी आहे. कारण ते त्यांचं काम पूर्णपणे करत असतात. आता तुम्हाला गरज आहे ते तुमचं पात्र पूर्णपणे निभवण्याची. तुम्हाला जर सर्व काही आत्मसात करायचे असेल तर पुढचा व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे किंवा तुमच्याबद्दल वाईट विचार करत आहे, तुमच्याबद्दल गैरसमज समजवत आहे, पसरवत आहे म्हणून जर तुम्ही त्याला टक्कर देत बसत असाल तर तो तुमचा पूर्णपणे मूर्खपणा घडतो. कारण भगवान श्रीकृष्णाने हे सांगितलं आहे, तुम्ही तुमचं कर्तव्य करत राहा. प्रत्येकाचं कर्माचं फळ हे त्याला त्याच्या कर्मानुसार नक्कीच मिळेल. वेळ लागेल परंतु कधीही तुमच्या कर्माचा हिशोब हा चुकीचा होणार नाही.
जसे कर्म तसे फळ तुम्हाला मिळणार आहे आणि पुढच्याही व्यक्तीचं जसं कर्म आहे तसंही फळ तुम्हाला मिळत आहे. तुम्हाला त्याला शिक्षा देण्याचा किंवा त्याने केलेल्या चुकीचा त्याच्याकडून मोबदला घेण्याचा कुठलाही अधिकार नाही. कारण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव हा त्याच्या कर्माने आणि त्याच्या लेखाजोखाने कर्म करत असतो. तुमचं कर्तव्य पूर्ण करणे हे तुमची जबाबदारी आहे आणि पुढचा व्यक्ती त्याचं कर्म हे पूर्णच करत असतो. भले तो कर्म वाईट करत असेल किंवा एखाद्याला त्रास देत असेल तर ती त्याची वृत्ती आहे आणि त्याने केलेल्या कर्माचं फळ हे त्याला भोगावंच लागतं. आपल्या जीवनातून कधीही कोणाला दुःख होणार नाही. आपल्या शब्दामुळे कोणाच्याही मनावर वाईट ओरखडा ओळखला जाणार नाही. तसेच आपल्या बोलण्यामुळे, आपल्या वागण्यामुळे पुढचा व्यक्ती दुखावला जाणार नाही याची तुम्हाला नक्कीच काळजी घ्यायची आहे. हे जग आहे. जितकं तुम्ही इतरांसाठी चांगलं वागण्याचा प्रयत्न करू तितकं तुम्ही वाईटसुद्धा बनत जाता. कारण इथे चांगल्या गोष्टी स्वीकार करणं हे लोकांना जमत नाही. इथे दिसणाऱ्या गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्याच त्यांच्या डोळ्याला, त्यांच्या मनाला भावत असतात. परंतु कुठलाही व्यक्ती पूर्णपणे आतमध्ये उतरून आपल्यासमोर सत्य काय आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु ज्यावेळी त्या सुंदरतेमध्ये, ज्यावेळी तो दिसण्याच्या त्या मोहामध्ये गुंतून जातो आणि असा एक क्षण येतो की ज्यावेळी त्याला त्याची सत्य परिस्थिती समजत असते आणि सर्व नुकसान, सर्व संकट ज्यावेळी त्याच्यावर पोहोचलं जातं त्यावेळी मात्र त्या प्रसंगात नक्कीच तुमची आठवण ही त्यांना झालेली असते. तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द त्यावेळी त्यांना टोचत असतो, परंतु संकटाच्या वेळी तुमचा प्रत्येक शब्द त्यांच्या डोक्यात नक्कीच एक घर करून जातो. परंतु वेळ ही गेलेली असते, त्यामुळे तुमची किंमत ही प्रत्येक माणसाला नक्कीच कळेल. फक्त वेळ येण्याची वाट पाहत राहा. कधीही घाई गडबड न करता आपल्यामधील चांगुलपणा लोकांनी कसा स्वीकार करावा, तसेच आपण कसे श्रेष्ठ आहोत हे लोकांना सांगत कधीही बसू नका. जे सत्य आहे, जे खरे आहे ते कधी ना कधी जगासमोर येणारच आहे. फक्त तुमचं कर्तव्य करत राहणं आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्यापासून इतरांना चांगले काय देता येईल, तसेच आपल्यापासून इतरांचा कसा फायदा होईल याचा प्रयत्न तुम्हाला करत राहायचा आहे. तुमच्यामधून येणारा प्रत्येक आवाज, तुमच्याजवळ असणारे तुमची सकारात्मकता, तुमचं आत्मज्ञान हे तुम्हाला तुमच्या जीवनातील उच्च स्थान हे नक्कीच मिळवून देतं. स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतात की कर्म कुठलंही असो ते करताना कधीही घाबरू नको किंवा कोणाच्या बोलण्यामध्ये, कोणाच्या शब्दामध्ये अडकून पडून वाईट कर्मामध्ये गुंतू नका. जे सर्व सत्य आहे ते स्वीकारा. तुम्हाला त्रास जरी झाला तरी घाबरू नका. कारण ही स्वामी, ब्रह्मांडाचा नायक, कर्ता कर्वता स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहेत. त्यामुळे चांगलं स्वीकारत राहा. चांगल्याची कास धरला आहात तर त्या वाटेपासून कधीही दूर जाऊ नका. बाकी सर्व देवावरती सोपवून द्या. देव तुमचाच आहे आणि तुम्ही देवाचेच आहात. देव तुमच्यासाठी सर्व चांगले घडणार आहे आणि चांगलेच होत आहे. धन्यवाद.